राज्यातल्या अनेक पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनं आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फटका बसू नये यासाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळेच बुधवारी रात्री मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी पक्षाची बैठक बोलावली आहे। सभापतीपदी काँग्रेसचे करणसिंह अविनाश घोलप यांची निवड झाली आहे। करणसिंह घोलप हे राज्यातील सर्वात कमी वयाचे म्हणजे 21 वर्ष 4 महिन्यांचे सभापती आहेत। परंपरागत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय। सांगली जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये प्रथमच भाजपचे सभापती निवडून आले। आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडीत भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 4 आणि केवळ एका ठिकाणी काँग्रेसचा सभापती झालाय। दारू पिऊन घरी आलेल्या पतीला घरात घेण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा पतीनं निर्घृण खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे। या घटनेतील आरोपी असलेला पती शिक्षक आहे तर त्याची पत्नी शिक्षिका आहे। स्नेहा कदम असं खून झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे तर आरोपी सुनील कदम याला पोलिसांनी अटक केली आहे। 10 दिवसानंतर बँक ऑफ महाराष्ट्रनं यूपीआय घोटाळ्याबाबत औरंगाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। यात 86 खातेदारांचा समावेश आहे। ज्यांच्या खात्यातले पैसे काढलेत तेही आरोपीच्या कठड्यात आहेत। 6 कोटी 7 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रारीत नोंद आहे। 4 आरोपी अटकेत आहेत। लष्करातील जवानांविषयी प्रशांत परिचारक यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद अक्षरशः देशभर उमटले। या उद्गारांनी व्यथित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या लान्स हवालदार रणजित गावडे यांनी कवितेतून फटकारे लगावले। माझ्या मरणोपरांत माझ्या पार्थिवाला कोणत्याही भ्रष्ट राजकारण्यांनी हात लावू नये असा संदेश गावडे यांनी दिलाय। सिंधुदुर्गात माकड तापाच्या साथीनं थैमान घातलंय। या साथीनं आजपर्यंत 6 रुग्ण दगावलेत तर 66 रुग्ण बाधित आहेत। माकड तापाच्या साथीनं लोक हैराण झाले असून शासनावर रोष व्यक्त करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।